काय सुंदर मागणी मायबाप आम्हाला संतांनी शिकवलं. अरे जे मागितलं ते नाशवान मागता तुम्ही सगळं. काय मागताय? नाशवान मागताय मायबाप. काय मागणार आहात मागून मागून? आमचे महिला मंडळी फार भोळ्या असतात मायबाप. आमच्या मावल्या देवा पुढे गेल्या का देवाला म्हणतात, देवा एकाचे 2 होऊ दे, 2चे 4 होऊ दे, 4चे 6 होऊ दे, 6चे 8 होऊ दे, 8चे 10 होऊ दे, वेल मांडवावर जाऊ दे, पाहिजे तर मांडव खाली पडू दे, पण होऊ दे. सगळं मागायचं, सगळं मागायचं महाराज, एक सारखं मागत करायचं. प्रपंचातलं मागणी मागतात. आणि प्रपंच एक असा आहे, किती केला तरी महाराज तो कमीच पडतो आहे. लक्षात आलं? म्हणून प्रपंचातलं मागल्यापेक्षा एवढं सुंदर मागणी मागावी. माझ्या माऊलींच्या पुढे, ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे, माऊलींच्या पुढे निवृत्तीनाथ महाराज स्वतः गुरुदेव प्रसन्न आहे. गुरुदेव प्रसन्न आहेत. 16 वर्षाचं वय अवघ्या 16व्या वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाच्या पाठीवर दिला. ज्ञानेश्वरी मध्ये एकूण 56 भाषा आहेत. किती भाषा आहेत? 56 भाषेचा केलासी गौरव, भवार्णवी नाव उगविले. 56 भाषा आहेत. भाषेचा गौरव केला. जगात असं एकही महाराज शब्द नाही, एकही वस्तू नाही की ज्याच्याबद्दल ज्ञानेश्वरीत लिहिला गेलं नाही. नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. अरे कोणीतरी बाहेरच्या देशातल्या शास्त्रज्ञांनी विमानाचा शोध लावला, कोणीतरी विजेचा शोध लावला, कोणीतरी मोबाईलचा शोध लावला, कोणीतरी ह्या साऊंडचा शोध लावला, कोणीतरी महाराज गाडी मोटरचा शोध लावला. पण सांगू, हे सगळे शोध आमच्या संतांनी लावलेले शोध आहेत. फक्त दुर्दैव एकच आहे की आम्ही त्या ग्रंथामध्ये डोकून बघायला तयार नाही मायबाप. आमच्या घरात ग्रंथ आहेत, पण कधीतरी इथं बसलेल्यापैकी किती तरुण आहेत बरं मला सांगा तुम्ही? किती लोकांनी ज्ञानेश्वरी वाचली? तरुण 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 आहेत का? सगळे म्हातारेच आहेत. तुम्ही तरुण आहेत ना? बरोबर आहेत काही? 25-30च्या आतले सगळे तरुणच आहेत ना? ज्ञानेश्वरी वाचली तुम्ही कधी? बोलत जागड. अरे मी घरचा माणूस आहे राजे हो. ज्ञानेश्वरी वाचली कधी? कोणी कोणी वाचली हात वरती करा. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचू नको म्हणून कोणी सांगितलंय? गाता घेऊ नये म्हणून कोणी सांगितलंय? एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवन जर यशस्वी जगायचं असेल आणि आपला माता जर ठिकाणावर ठेवायचा असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाता हातामध्ये घ्या. तुम्हाला आयुष्यात आत्महत्या करण्याची कधीच पाळी येणार नाही. ध्यानात ठेवा. बाकी काही कराल तुम्ही, काही कराल, पण ज्ञानेश्वरी आणि गाता जर हातामध्ये घेतला नाही, त्यातली एक ओवी जर अनुभव घेतला नाही, एक तरी ओवी, एक जर ओवीचा अनुभव घेतला नाही तर निराशा पदरात पडेल, आयुष्यभर दुःखी राहाल. पण ज्ञानेश्वरीची एक ओवी तुमचं जीवन जगण्याला तुम्हाला यशस्वी करेल. गात्यातला एक अभंग तुकोबरायचा जीवनाला मार्गदर्शन करून जाईल तुम्हाला. म्हणून प्रत्येकाने महाराष्ट्रात जन्माला आल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी उघडा. चला माझा वेळ वाया जातोय. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा येतात. जगाच्या पाठीवरती 56 भाषा बोलणारा माणूस मला दाखवा. कुठं वाचलंय तुम्ही शाळेमध्ये? कुठल्या ग्रंथात वाचलंय? कुठल्या महाराज काय म्हणते त्याला कादंबरीमध्ये वाचलंय? 56 भाषा बोलणारा माणूस. पण माझ्या महाराष्ट्राच्या मादीमध्ये माझे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे 56 भाषा ज्ञानेश्वरीत लिहितात. हे असामान्य आहे का महाराज? फक्त आम्हाला काय झालं, दुसऱ्याचं डोक्यावर घ्यायची सवय लागली. विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा येतात. हे 20 ज्याने निर्माण केली तर ज्ञानेश्वरी वाचली असेल त्यांनी. वीज कशापासून निर्माण होते? माझ्या माऊली ज्ञानेश्वरी सांगितलं. औदकाचेनी आवेसे लखलखीत तेज दिशे, पाण्याच्या प्रशिरणी वीज तयार होते. ज्यांनी मोबाईल निर्माण केला महाराज, अरे महाभारताच्या युद्धामध्ये तो संजय कुठं होता आणि धृतराष्ट्र कुठं होता? व्यासांनी दिव्य दृष्टी दिली, सांगितलं दूरदर्शन संजय तुला जाग्यावर बसून दिसेल रे दादा. हे कधी शोध लागला? फक्त आम्ही शोधायला तयार नाहीये. जाऊ द्या, माझा विषय लांब चालला. मला एवढं सांगायचं आहे, 16व्या वर्षातली क्रांती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ही 16व्या वर्षातली क्रांती आहे. लक्षात येते. आणि ही क्रांती आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असेल, तुकाराम महाराजांचे अनुयायी असेल, तर आपण त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि त्यांचे विचार ऐकलं पाहिजे. सोडा, माझा विषय चालला होता. अगदी 16व्या वर्षाचं वय, माऊली समोर बसलेले, ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झालेला. मागणी काय मागावी सांगतोय तुम्हाला मी. संतांनी काय मागणी मागितली? आणि निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानोबा काय गुरुदेव, ज्ञानोबा मी प्रसन्न आहे. एवढा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाला दिलात, सांगा काय पाहिजे? माझ्या माऊलीने एक सेकंद सुद्धा विचार केला नाही. मागचं जीवन आठवलं आणि विचार केलं की गुरुदेव प्रसन्न आहेत. तीच आळंदी आहे मायबाप.
ज्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं तोंड बघितलं तर लोक सचेल स्नान करीत होते. तीच आळंदी आहे ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबाराय जर मधुकरी आणायला गेले तर लोक त्याच्यामध्ये माती टाकत होते. तीच आळंदी आहे ज्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि सोपन काका 4 भावंड मायबापाविना पोरखे जीवन जगत होते. पण समाजाला दया आली नाही, समाजाने त्यांच्यावरती उपकार केला नाही. शेवटी महाराज सेन फेकून मारलं, शेवटी त्याच्यामध्ये सेन कालवलं मधुकरीमध्ये. पण एवढं सगळं अन्याय झाल्याच्या नंतर सुद्धा गुरुदेव प्रसन्न सांगितलं, माऊली काहीतरी मागा. माझ्या माऊलीनी एकही शब्द, एकही वाक्य ज्यांनी त्रास दिला त्याच्याबद्दल बोलले नाही. माझ्या माऊलीने उलट सांगितलं, ज्यांनी त्रास दिला त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती, त्यांचे आभार आहे. त्यांनी त्रास दिला म्हणून आम्ही जगाला कळालो, त्यांच्याशिवाय आम्ही जगाला कळालो नसतो. गुरुदेव एक करा, ज्यांनी आमच्यावर सेन फेकून मारलं, ज्यांनी आमच्या मधुकरीमध्ये माती कालवली, एक काम करा, त्यांची बुद्धी नीट झाली पाहिजे असा आशीर्वाद द्या. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची. काही श्रेष्ठ मागणी मायबाप, काय श्रेष्ठ मागणी आहे. एवढी श्रेष्ठ मागणी आहे म्हणून शहाण्या माणसाने बाकी संसारातलं काही मागू नये, पण परमार्थातलं मागल्याशिवाय राहू नये. विठ्ठला विठ्ठला.